नमस्कार मैत्रिणींनो. मकर संक्रांतीचा सण म्हणजे सौभाग्याचा सण. या सणात आपण विविध वाणे किंवा सुवासनीचा वाण म्हणून वाण देत असतो. घरोपयोगी कोणत्याही वस्तू आपण वाण देत असतो. आता आपल्या मैत्रिणी बऱ्याच जणी उलन मॅटचा रांगोळीचा बिझनेस करतात. प्रत्येकीकडे अशा प्रकारची उलन थोड्याफार प्रमाणात उरलेली असते किंवा जास्त प्रमाणात जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. या उलनपासून आपण वेगळं असं वाण तयार करू शकतो. आता ते वाण तयार कसं करायचं, खूप अवघड आहे का, किंवा काही आपण ते दुसऱ्यांनाही सेल करू शकतो असंही वाण घरच्या घरी आणि सामान्य माणसांना परवडणारं असंही वाण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर एक मोठंही वाण दाखवणार आहे. तर चला आपण बघूया वाण कसं तयार करायचं. रेक्झिनवरती किंवा आपण जो कॅनव्हास किंवा कापड वापरणार आहे त्यावरती असे गोल आखून घ्यायचे. हे गोल डब्याच्या टोपणाच्या साहाय्याने किंवा कंपासमधला जो कर्कटक असतो त्याच्या साहाय्याने तुम्ही आखून घेऊ शकताय. जे माप घेतले त्याच मापानं समान आकाराचे असे तुम्हाला जितके वाण हवे तितके असे गोल आखून घ्यायचे. आणि त्यानंतर आपली जी कलर जे आहेत आपल्याकडे ते कलर कॉम्बिनेशन वापरून असे त्याला डिझाईन करून घ्यायची. बॉर्डर आखल्यानं खूपच छान दिसतात. याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे लेसही लावू शकता. जी आपण साडीला लेस लावतो ती जरी लेस लावली तरी आपलं हे वाण खूपच रेखीव दिसणार आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये खूप छान दिसतं. हे तुम्ही एखाद्या देवतेचे म्हणजे माता लक्ष्मी, भगवान श्रीकृष्ण किंवा गणपती बाप्पा यांना सुद्धा यावरती आसन म्हणून ठेवू शकतो. श्रीयंत्राचं आसन म्हणूनही वापरू शकतो. याचबरोबर देवघरातील दिवाही याच्यावर ठेवू शकतो. खूप छान दिसतं. देवघरासमोरचा दिवा जर आपण याच्यावरती ठेवला तर दिसायलाही रांगोळी काढल्यासारखं वाटतं आणि दिवाही छान दिसेल. ह्याला जर नवीन लुक द्यायचा असेल तर थोडंसं वेगळं, तर बाजारपेठेमध्ये असे कुंकवाचे करंडे आपल्याला भरपूर मिळतात. ते विकत आणायचे आणि जे आपण वाण बनवलेलं आहे हे याच्यावरती हे असे आपल्या गनच्या साह्यानं चिकटवून द्यायचे. चिकटवल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतील. म्हणजेच वाण देताना आपण खूप वेगळं असं वाण देणं. बाजारपेठेमध्ये तर सहजच असे उपलब्ध असतात, पण हे वाण आपण कलाकृती निर्माण केलेली असते आणि देणाऱ्यालाही आपल्याला भरपूर आनंद होतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे वाण गिफ्ट म्हणून देऊ शकता. आणि आपल्याकडे जे वेगवेगळे कलर आहेत जे थोडे थोडे उरलेले आहेत त्यांचाही सदुपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर अजून एक मी मोठं वाण तयार केलेलं आहे. ज्यांना कुणाला मोठं वाण द्यायचं असतं त्यांनी हेही वाण देऊ शकता. रेक्झिन किंवा कापडावरती असं स्वस्तिक आखून घ्यायचं. हे आखून घेताना पहिल्यांदा पुठ्ठ्यावरती आखून घ्या, म्हणजे एक समान आकाराचे स्वस्तिक तयार होतील. स्वस्तिकचा आकार बिघडणार नाही. त्यामुळे आधी पुठ्ठ्यावर आखून त्या पुठ्ठा उचलून आपण या प्रत्येक रेक्झिनवरती किंवा कॅनव्हासवरती ठेवू शकतो. त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये कलर भरायचे. यामध्ये मी येलो आणि लाल कलर भरलेला आहे, कारण लाल कलरचं स्वस्तिकची मागणी बाजारपेठेमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि दिसायलाही छान वाटतं, म्हणून हे बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्वस्तिक किती छान आहे. 2 उभ्या रेषाही आहेत, जेणेकरून या स्वस्तिकची जी अपार शक्ती आहे ते मर्यादेच्या 2 रेषा रोखून दिसतात. यावरती तुम्ही देवघरासमोर रांगोळी म्हणूनही वापरू शकता. त्यानंतर समई मॅट म्हणूनही वापरू शकता किंवा दरवाजा बाहेर जो तुळशीपाशी दिवा लावतो त्याच्यासाठीही वापरू शकता. अशाच प्रकारचे वेगवेगळे रांगोळ्या किंवा वाण संक्रांतीसाठी याचे व्हिडिओ मी परत याच चॅनेलवरती टाकणार आहे. तुम्हाला जर तेही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये खरंच ताई तुमचे हे जे वाणाचे प्रकार आहेत ते खूप आवडले असंही लिहा, कारण तुमची एक कमेंट मला खूप आनंद देऊन जाते आणि अजून काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन यावं असं मलाही वाटत राहतं. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद.